शशांकला ना त्याच्या फॅन्स पासून फुरसत मिळत नाहीये खरं तर. इतके फॅन्स आलेत सगळे आणि त्याचा आनंद पण तितकाच होतोय कारण स्टार प्रवाहाचं नवीन वर्षाचं नवीन कॅलेंडर दिलं जातंय ते शशांक कडून आहे. त्याच्यासाठी तुमचे फॅन्स बघू शकता की त्या सगळ्यांनी एकंदरीत किती गर्दी केली आहे. शशांक हा उत्साह थांबतच नाहीये तुझ्या मागचा आणि काय म्हणतात गॉड ब्लेस यू. खरंच सांगते हे किती सुंदर आहे तुझ्यासाठी. पण खरंच काय सांगायला आवडेल या निमित्ताने जेव्हा तू सेलिब्रिटी नव्हतास आणि आता हा सगळा एवढा मोठा तुझ्याच मागे महासागर आहे, काय सांग? ही सगळी परमेश्वराची कृपा आहे आणि यांचं प्रेम आहे. मी खरंच आय एम हंबल्ड. इतकं प्रेम अजूनही अविरत त्यांचं माझ्यावर आहे आणि आयुष्यभर असं राहावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो करेन. कारण हे खरंच खूप हंबल करणारं आहे, हे खूप जमिनीवर ठेवणारं आहे आणि हे आहेत म्हणून आम्ही आहोत याची पुन्हा पुन्हा हे साक्ष देणारं सगळं चित्र आहे. आणि या सगळ्यांना तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुला सगळ्यांनाच आपल्या मराठी नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी सुद्धा आणि येणाऱ्या सगळ्या वर्षांसाठी सुद्धा हे प्रेम असंच राहू दे. आणि हा इकडे जो काही सगळा तरुण वर्ग इथे जमलेला आहे, मला असं वाटतं की आपली संस्कृती, आपली भाषा, आपले सण हे अजूनही खूप चांगल्या हातात आहेत आणि हे पुढेही असंच जात राहील याची मला खात्री दिसते. कारण अगदी छोट्या छोट्या मुला मुलींपासून ते अगदी मोठ्या मोठ्या अगदी वयस्कर लोकांपर्यंत उत्साहात सकाळी 6-7 वाजता इथे सगळे जमलेले आहे, शोभायात्रेला आलेले आहेत. पुढे झेंडा आहे, पुढे सगळी काही जण गुढी नाचवत आहेत. तर हे सगळं चित्र बघितलं की असं वाटतं की येस आपण गिरगावात आलेलो आहोत, आपल्या मुंबईत आहोत आणि आपला सण आपण साजरा करतो. नक्कीच. थँक्यू सो मच. खरं तुझे फॅन्स वाट बघतात. आज मी तुझे जास्त वेळ घेत नाही, सो थँक्यू सो मच.